राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पुण्याचे असं बोलले आणि त्याला अजित पवारांनी दुजोरा दिलेला आहे, कोणी बोललेलं नाहीये. ठीक आहे, मी दोघांना थांबायला सांगतो कारण आता पुणे आणि मुंबईतल्या वेगवान पद्धतीने बातम्या येत आहेत. मी आधी पटकन जातोय आमची सहकारी प्रणिता यांच्याकडे. पुण्यातून महत्वाची बातमी आहे. 46 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झालेले आहे. अजित पवार यांनी ज्या ठिकाणी जंग पछाडली होती, अत्यंत वेगवान त्यांचा धडाका सभांचा सुरू होता, प्रचार सुरू होता, त्या ठिकाणी भाजपसाठी समाधानकारक परिस्थिती सध्या पाहायला मिळते. तर मुंबईतूनही काही आकडेवारी समोर येते. पुण्यात 46 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले. भाजपसाठी अत्यंत दिलासादायक बातमी पुण्यातून आहे. तर मुंबई प्रभाग क्रमांक 36 मध्ये भाजपचे सिद्धार्थ शर्मा हे विजयी झालेले आहे. पुण्यात 46 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आणि इकडे मुंबईतही भाजपची संख्या ही वाढताना पाहायला मिळते. बरोबर, थोड्या वेळापूर्वी आपण भारतीय जनता पार्टीचा आकडा 88 पाहिला होता, तो आता 89 झालेला आहे. 200 पर्यंत जागांचे कल येण्यासाठी फक्त एका जागेची वाट आपण पाहतोय. शिवसेनेची संख्या वाढली. 200चा आकडा आलेला आहे समोर. भारतीय जनता पार्टी स्वबळावर 90 जागांवर आघाडीवर आहे. शिवसेना 25 जागांवर आघाडीवर आहे. अजित पवार एका जागेवर आघाडीवर आहेत. उद्धव ठाकरेंची संख्या पण आता पटकन आपल्या समोर येते. उद्धव ठाकरेंची संख्या किती आहे? 58. घसरण सुरू आहे. मनसे 9 वरच अडकली आहे, पुढे जाताना दिसत नाहीये. काँग्रेस 11 वर अडकली आहे, इतर 7 वर अडकलेले आहेत. अवधूत वाघ, पटकन बोला. एक स्पष्ट दिसतंय की ठाकरे गट जो 58 आलाय तो सन्माननीय राजसाहेबांच्या ताकदीवर आलेला दिसतोय, परंतु मतांचा मदत इकडे मनसेला झालेली दिसत नाही. मनसेने मोठी तडजोड केली, अतिशय कमी जागा स्वीकारल्या आणि मराठीच्या मुद्द्यावर त्यांनी उद्धव ठाकरेंना सगळा मानपान विसरून त्यांना मदत करायला दिलंय, परंतु त्याचा फायदा ठाकरे गटाला झालेला दिसतोय. परंतु ठाकरे गटाची मतं जी आहेत ती मनसेला गेलेली दिसत नाहीत. मनसेच्या जागा फक्त 9 वर राहिलेल्या आहेत, हे जवळजवळ 60 वर गेलेले आहेत, म्हणजे 6 पट जास्त. परंतु मनसेला किती मला माहित नाही, पण साधारण 50-51 जागा दिल्या, 53 जागा दिल्या आणि 150-200 जागा जर ह्यांनी घेतल्या म्हणजे तिप्पट जागा घेतल्या तर तिप्पटच सीट्स आल्या पाहिजे होत्या. पण इकडे जर बघितलं तर 6-9-54 जागा येतात आहेत. स्पष्ट असं दिसतंय की मनसेला या युतीचा फायदा झाला नाहीये. थोड्या वेळापूर्वी आपल्याला सगळ्यांना आठवत असेल, सातत्याने भारतीय जनता पार्टीने याची आठवण करून दिली होती की राज ठाकरे सगळ्यात जास्त मोठे नुकसानीतले खेळाडू ठरतील, म्हणजे लुझर ठरतील. योगेश चिले, तुम्ही तुमचं सर्वस्व लावून उद्धव ठाकरेंच्या सोबत गेलात, आपला झालेला अपमान विसरलात, तुमच्या नेत्या